नमस्कार. तर आज मला बनवायची होती अख्खा मसूरची भाजी आणि त्याच्यासोबत रोटी. तर रोज काय बनवायचं? रोज कोणती भाजी बनवायची? ह्याचा प्रश्न तर सगळ्याच बायकांना पडलेला असतो. मी सुद्धा घरात प्रश्न विचारला, की आज काय भाजी बनवू? तर सगळ्यांनी सांगितलं रोटी आणि मसूर. मग त्याच्या तयारीला लागले. आधी मी रोटीची कणिक मळून घेतली आणि मग दुसरीकडे मी गॅसवरती अख्खा मसूर कुकरला शिजायला लावला. रोटीचं पीठ जरा भिजण्यासाठी ठेवून दिलं. एक अर्धा तास तरी हे पीठ भिजायला पाहिजेल. आणि तुम्हाला जर ह्या रोटीच्या पिठाची जर रेसिपी हवी आहे, तर मला कमेंटमध्ये सांगा. मग इकडं अख्खा मसूरची मी तयारी केली. तयारी म्हणजे काय ते एकदम बेसिक तयारी केली होती. इथं बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट करून ठेवलं होतं. आणि माझ्या रेसिपी एकदम सिंपल असतात. जास्त काय वाटण वगैरे नसतं. थोडंफार वाटणच असतं. मग इकडे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये कांदा फ्राय करायला ठेवला. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यात टाकलं टोमॅटो. आणि टोमॅटोसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि भाज्या जेवढ्या सिंपल आपण बनवतो ना, तेवढ्याच त्या चवीला सुद्धा लागतात. तुम्ही पाहिलं असेल आपल्या आईची रेसिपी, आपल्या आजीची रेसिपी एवढी सिंपल असते, एवढी सिंपल असते, पण त्याला एक नंबर चव असते. आणि आता आपलं कांदा आणि टोमॅटोसुद्धा मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून झाले. त्याच्यात मी आलं लसूण पेस्ट टाकली आणि छान मिक्स करून घेतलं. ह्या आलं लसूण पेस्टमुळे ना, ह्या अख्खा मसूरच्या भाजीला एवढी मस्त चव येते ना, एकच नंबर चव येते. मग मी त्याच्यात बारीक चिरलेला लसूणसुद्धा टाकला. हा लसूण जेवताना मध्ये-मध्ये घासात आला ना, एकच नंबर लागतो. आणि ह्या भाजीला जरा लसूण जास्तच वापरायचा, कारण ही भाजी जास्त लसणाने एकदम मस्त होते. आणि नंतर मग त्याच्यात हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, मीठ टाकायचं. मस्तपैकी ताजी चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं. आणि तुम्हाला सांगते ह्या भाजीबरोबर मस्तपैकी असा राईस करायचा आणि नुसतं राईस आणि ही भाजी खाल्ली ना, तरी एक नंबर लागते. एक नंबर म्हणजे एक नंबरच लागते. आणि बघा आता आपला सगळा मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. आता त्याच्यात आपण शिजवलेला अख्खा मसूर टाकायचा आणि आपल्याला किती घट्ट बनवायचा आहे, किती पातळ बनवायचा आहे, तेवढं त्यात पाणी टाकायचं. पाणी जरा कोमट करून टाकायचं किंवा गरम टाकायचं आणि त्याला एक छानपैकी अशी उकळी आणायची. बघा किती छान दिसतं आहे. मला ही कन्सिस्टन्सी आवडते, कारण की अशी सरसरीतच छान लागते भाजी ही. आणि बघा किती झटपट आणि बेसिक बेसिक गोष्टीच होत्या, फक्त टोमॅटो, कांदा वगैरे आणि बेसिक घरातले मसाले होते आणि त्याच मसाल्यांनी न वाटण घालता किती छान अशी भाजी तयार झाली बघा. आणि त्याच्यासोबतच म्हणलं मस्तपैकी रोटी करायची आणि रोटी मग लाटून घेतली. आणि आमच्यात मसूर आणि रोटी हे कॉम्बिनेशन भयंकर आवडतं सगळ्यांनाच, कारण की हॉटेलला खाल्ल्यासारखीच चव येते ना, त्याच्यामुळे हॉटेलला जायची गरजच लागत नाही. बघा किती छान झाली रोटी. ही अशी रोटी बघून कोण म्हणेल घरी केली आहे का नाही, सेम टू सेम हॉटेलगतच रोटी. आणि जर तुम्हाला जर तूप आवडत असेल ना, तर ह्या रोटीला तुम्ही तूप लावून सुद्धा खाऊ शकता रोटी, कारण की तूप लावून सुद्धा एक नंबर रोटी लागते. बघा कशी तयार झाली रोटी, आहे का नाही मस्तपैकी. चला तर मग आता ताट वाढून घेऊया. बघा कसली भारी दिसते भाजी आणि रोटी. मग त्याच्यासोबत मस्तपैकी कांदा, लिंबू, काय कॉम्बिनेशन आहे. तर म्हणलं आता चव बघावी. एक नंबर झाली होती भाजी, एक नंबर म्हणजे एक नंबर. चला तर मग आम्ही आजच्या मेजवानीवर ताव मारतो. बाय.